कॉक्रोच जनता पार्टीचे तर 50% फॉलोअर्स हे पाकिस्तानी आहे. आपल्याला तो आकडा दिसते फुगून फक्त. आज आपण पाहिलं की पुऱ्या देशभरात नीटचा पेपर फुटीचा प्रकार हा आपण पाहतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यात म्हणा, आता कालच्या दिवशी पण असं झालं की हर एक ठिकाणी तालुक्या लेवलवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि महत्वाचं म्हणजे विविध पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून आले. यंग युथ तर होतेच त्यामध्ये, पण विविध पक्ष सुद्धा होते. अशा वेळेला आज आपण थेट आमदार अचलपूरचे आमदार प्रवीणजी ताडे यांना प्रश्न विचारणार आहेत. दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन होते. सोनमजी वांगचुक जे आहेत त्या ठिकाणी उपोषणावर बसतात आणि एक कॉक्रोच पार्टी काहीतरी असं त्या पक्षाचं नाव, पार्टीचं नाव आहे आणि अशात काहीतरी तिथं युवा जमा होतात. अशा वेळेला ते आंदोलन चालू होते आणि आंदोलन चालू असताना आता काही 2 दिवसाआधीचे काही व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले की बऱ्याच विद्यार्थ्यांना मारहाण करताना पोलीस त्या ठिकाणी दिसते आणि त्या स्टेजवर विविध पक्षातले विपक्ष जे आहेत, विविध पक्षातले जे आहेत ते सुद्धा नेते त्या स्टेजवर दिसून येतात. कसं आहे, विद्यार्थ्यांच्या नीट पेपर फुटी प्रकरणी कोणी त्याचं समर्थन करू शकणार नाही. निश्चितच याच्या आधी सुद्धा हे प्रकार घडलेले आहे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सर्वोपरी बरोबर आहे. त्याच्यात काही कोणी चुकीचं आहे, वावगा आहे असं म्हणणार नाही. परंतु आताच्या परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही पक्षांचा शिरकाव झालेला आहे आणि या सरकार विरुद्ध माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एक वैयक्तिक आकस कसा काढावा, रोष कसा काढावा म्हणून हे वेगवेगळे पक्ष, काँग्रेस आहे, त्यानंतर ते समाजवादी पार्टी आहे, त्याच्यानंतर आम आदमी पार्टी आहे, याचा हा शिरकाव होऊन ते वैयक्तिकरित्या त्याच्यावरती ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने किंवा खांद्यावर बंदूक ठेवण्या, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा चालवण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळते आहे. आता तुम्ही म्हणताय की आपल्या इथे पण स्थानिक काही लोक त्याच्यात शिरकाव करत आहे. त्याच्यामुळं ज्यांचा या सरकारवर रोष आहे, ज्यांच्याकडून काही होऊन नाही राहिलं, सत्ता बदल शक्य नाही किंवा या मतदारसंघात एक परिवर्तन झालं ते त्यांना मान्य नाही, ते सुद्धा लोक त्याच्यात सामील होत आहे. म्हणून असाच प्रकार केंद्रात, दिल्लीत सुद्धा जंतर मंतरवर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला. तर मग मला सांगा की संसदेवर जर आपण चालून गेलो किंवा आपण घुसण्याचा प्रयत्न केला तर ते कितपत योग्य आहे? संसदेला आपण पवित्र मंदिर म्हणून संबोधतो तिला आणि त्यात आपण जर एवढ्या मोठ्या मॉबनी नेपाळच्या धर्तीवर किंवा बांगलादेशच्या धर्तीवर तसं करण्याचा प्रयत्न असू शकतो का? आणि एवढे लोक जर चालून जात आहे शांततेच्या मार्गाने, ठीक आहे, पण तुम्ही दुसरी बाजू त्या आंदोलनाची बघितली तर पोलिसांच्या गाड्या किती फोडल्या, पोलिसांना वैयक्तिक मारहाण किती केली, पोलीस किती जखमी झाले, ह्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. जे सर्वोपरी आहे, संसद सर्वोपरी आहे, घटना सर्वोपरी आहे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात. निश्चितच या घटनेचा, नीट पेपर फुटीचा आपण निषेध करू. अशा गोष्टी, ह्या चुकीच्या गोष्टी, घृणास्पद गोष्टी होऊ नये. परंतु त्याच्या मागं दडलंय काय, त्याच्या मागून जर विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर काही पार्टी आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच हे निषेधार्ह आहे आणि याच्यातून घडणारे हे प्रकार. एक आता प्रश्न असा महत्वाचा प्रश्न आहे की नीट पेपर हा फुटते कसा आणि त्यानंतर 15-20 दिवसाआधी एक टीईटीचा पेपर फुटते कसा? नेमका आपण एक भाजपचे आमदार आहे आणि असा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ आहे असं वाटतं. तुम्ही आता पत्रकारित आले, काँग्रेसच्या काळाच्या आधी तुम्ही काय काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे का? याचा कोणी वापो करायला तयार नाही. निश्चितच मी तुम्हाला सांगतो, या सरकारमध्ये जरी फुटला असं त्याच्यात मंत्री महोदय जे आता दोषी धरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे,
त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी गेल्याच नाही. ठीक आहे, पालकत्व त्यांच्याकडे आहे तर त्यांना दोषी धरण्यात येत आहे, परंतु जे सिस्टीम आहे खालची, त्या सिस्टीम खऱ्या अर्थानं दोषी आहे आणि तिला आपण दोषी धरलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्रत्येकावर कारवाई सुरू आहे. आता आपल्या महाराष्ट्रात पेपर फुटला, तोच पेपर फुटला होता, तर निश्चितच माटेगाव गुन्हेग्रस्त आहे, त्याच्यानंतर अनेक लोक आहे त्याच्यात सहभागी असलेले लोक, ते गजाळ केलेले आहे, त्यांच्या चौकशा सुरू आहे, SIT लावलेल्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे. त्याच्यामुळं कोणी असं म्हणू नये की याच काळात कसं फुटते, त्याच काळात कसं फुटते. का बरं तुम्ही थोडस पानं पलटा जरा पानं. इंदिरा गांधीजींनी स्वतःची सत्ता केल्यामुळं आणीबाणी लावून अनेक लोक जेलमध्ये टाकले होते, तसा प्रकार होऊनच नाही राहिला. कोणाला जेलमध्ये टाकलं का? आणीबाणी ज्या सत्ता उलटली तेव्हा आणीबाणी जाहीर करून अनेक निरपराध लोकांना आतमध्ये टाकलं होतं. तसा प्रकार घडला का भारतात, महाराष्ट्रात, कोणत्यातरी राज्यात? ह्याही गोष्टीचं आकलन करायला पाहिजे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी घडणं हे अपेक्षितही नाही आणि घडूही नाही. न्याय मागणं हे चुकीचं नाही, मागितलाच पाहिजे, पण घटनेला बांधील राहून घटनेत हे करू. आज आपण पाहतो की त्या स्टेजवर नॅशनल लेवलचे नेते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते. एक स्थानिक लेवलचे जर कधी तिथले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जर कधी पाहिलं, तर त्यानंतर जवळपास आपण सर्व पक्षीय नेते त्या ठिकाणी पोहोचले होते. काही विद्यार्थ्यांचा आरोपही असा होता की काही भाजपचा खासदार त्या ठिकाणी येऊन त्यांना सांत्वना देण्यासाठी सुद्धा आलेला नव्हता, असा आरोप होता. परंतु एकीकडे पाहतो की नॅशनल लेवलचे जे नेते आहेत ते त्या स्टेजवर येऊन गेले. हो, मी काय म्हणतो, मुळातच विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. आता त्याची सुरुवात कशी झाली? सीतेची मस्करी करणे, रामाची टेहाळणी करणे, हिंदुत्व द्वेषी भावनेनं बोलणे, हे काय आंदोलनाचा प्रकार आहे का? मग याच्याबद्दल कोणी चकार अक्षर काढायला तयार नाही. तुम्ही तरी प्रश्न विचारला का मला की या आंदोलनाच्या ठिकाणी असा प्रकार घडत आहे, हा चुकीचा आहे म्हणून? तुम्हाला रामाचा अपमान सहन होऊ शकते का? प्रभू रामाचा. तुम्हाला सीतेचा अपमान सहन होऊ शकते का? तो कोणी कविता करणार आहे म्हणजे? आणि नाम रहेगा अल्लाह का राम नाही आहे, अल्लाच राहणार आहे का शेवटपर्यंत, असं तुमचं म्हणणं आहे का? याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यानंतर आमचे केंद्रीय मंत्री JP नड्डाजी यांनी निवेदन घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जाहीर केलं की संसदेत विरोधकांनी जेवढा वेळ मागेल तेवढा वेळ या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण तुम्ही आधी सन्माननीय धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा मागता, त्याच्यानंतर तुम्ही प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागता, तुम्ही अमित शहाजींचा राजीनामा मागता. म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिका बदलत आहे. जे मुळात आहे तुमच्या की हे सरकारच नको, हे सरकार, हो ते घोषणा तिथं मोदीजींबद्दल घोषणा चोर आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला न्याय पाहिजे. नंतरवरून जवळपास असं वाटतं आपल्याला की सरकार पाळण्याचं किंवा आपली सत्ता तिथं, ज्यांना सत्ता नकोय, जनता निवडून देते मोदीजींना, आणि हेच जिव्हारी लागलाय खऱ्या अर्थानं की सत्ता त्यांना मोदीजींची नकोय. मग तसं होत नाही म्हणून मग अशी उलथाचा किंवा असा असंतोष निर्माण करायचा, असा उद्रेक निर्माण करायचा, देश विघातक कृत्य तिथे घडवायचं. अहो, त्या कॉक्रोच जनता पार्टीचे तर 50% फॉलोअर्स हे पाकिस्तानी आहे. आपल्याला तो आकडा दिसते फुगून. फक्त कॉक्रोच जनता पार्टी कोणती आहे ना, तिचे फॉलोअर्स हे अर्धे जास्त पाकिस्तानी आहेत. जर 2 असेल तर 1 पाकिस्तानातला आहे. फॉलोअर्स असल्याने कुठले पण फॉलोअर्स जगात फॉलोअर्स राहू शकतात. भारतातले किती आहे हे पण पाहायला पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, तुमचे फॉलोअर्स काही असेल, पाकिस्तानी असणं हे किती घातक आहे. आज आपल्या इथल्या मीडियाला सुद्धा आमिष दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. आमिष येऊन राहिले इथला परतवाड्यातल्या मीडियाला. मग अमरावतीच्या तर वेगळ्या आणि देशा पातळीवरच्या वेगळा. तर किती मोठं षडयंत्र असायला पाहिजे याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं
सरकार आपल्या जागी व्यवस्थित आहे. सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे. केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांनी जाहीर केलेला जे पी नड्डाजींनी की विरोधी पक्ष म्हणेल तेवढी चर्चा आपण संसदेत करायला तयार आहे या विषयावर. चर्चा करूनच होईल ना. राजीनामा का तसा थोडी दिला जाते. त्यांचे वैयक्तिक डायरेक्ट दोषी ते थोडी आहेत, परंतु चर्चा करून त्यातून मार्ग निघेल. चर्चा म्हणजे संसदेत चर्चा, प्रत्यक्ष बैठकीतली चर्चा तर, पण त्याहीपेक्षा संसदेत चर्चा, प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळून त्याचं मत मांडण्याचा संधी मिळून त्याच्यानंतर निर्णय घेतला. हे होते सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे अचलपूर मतदारसंघाचे. महत्वाचं म्हणजे भाजप सरकारमधले आमदार आहेत, यांच्याशी आपण काही आपले जे प्रश्न होते ते विचारले. आणि आज जे देशामध्ये अराजकता थोडक्यात जे दिसून येते, आणि सोबतच धर्मेंद्रजी प्रधान जे आहेत शिक्षण मंत्री, यांचा राजीनामा मागितला जाते आणि ते देतात सुद्धा. त्यांचा राजीनामा काल जाहीर झालेला आहे. आज आपण पाहतो, आज 23 तारीख, आज बंदचा दिवस होता. बंदच्या दिवशी आज आपण आमदार साहेबांना भेटायला आलो आणि आपले जे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे ते सुद्धा मांडले. आणि सोबतच काही षडयंत्र सुद्धा होते त्यामध्ये, ते पण प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांनी ते सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत.